नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा. आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी प्रत्येकाला माहिती असाव्यात अशा गोष्टी जाणून घेण्याचा. प्रत्येक पदार्थाचं आयुष्य हे निसर्ग नियमानुसार ठरलेलं असतं. देशी गुलाबाचं फूल अवघ्या काही तासांसाठी ताजंतवानं राहतं. पालेभाज्या 1-2 दिवस नीट राहू शकतात. फळभाज्या 4 ते 5 दिवस टिकू शकतात. थोडक्यात निसर्गाकडून मिळालेल्या प्रोग्रामनुसार प्रत्येक गोष्ट टिकते आणि त्यानंतर नष्ट होते. परंतु वस्तू अधिकाधिक टिकावी यासाठी आपण पुरातन काळापासून प्रयत्न करत आलो आहोत. यातूनच गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद, आवळ्यापासून मोरावळा, आंब्यापासून मोरांबा, निरनिराळी लोणची, पापड या गोष्टी तयार झाल्या. पण या सगळ्या पारंपरिक टिकून राहणाऱ्या गोष्टींच्या इन्ग्रेडियंट्सकडे बघितलं तर लक्षात येतं की यासाठी वापरलेली प्रिझर्वेटिव्ह सुद्धा 100% नैसर्गिक असतात. खडीसाखर, गूळ, मीठ, तेल यांच्या मदतीने टिकवलेल्या गोष्टी आरोग्यासाठी अगदी सेफ असतात. जरा अजून विचार केला तर लक्षात येतं की लोणचं, मोरावळा, पापड या गोष्टी आपण अगदी कमी प्रमाणात म्हणजे तोंडी लावण्यापुरत्या सेवन करत असतो. सध्या मात्र वस्तू महिनोन-महिने खराब होऊ नये यासाठी आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्हचा वापर करण्याचा प्रघात पडलेला दिसतो. एरवी फळांचा रस 1-2 तास जरी तसाच राहिला तरी त्याचा रंग, चव बदलताना आढळते. प्रिझर्वेटिव्ह्ज टाकलेला रस मात्र 2-2 महिने तसाच्या तसा राहतो. हवा तेव्हा पिता येतो. पण त्यामधलं पोषण मूल्य मात्र एक्स्ट्रीमली कॉम्प्रोमाइज झालेलं असतं. नुसतं कॉम्प्रोमाइज नाही तर त्यातल्या आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्हचे भलतेच साईड इफेक्टसुद्धा सोसावे लागतात. सध्या तर फळांचे रस, तयार रेडीमेड भाज्या, फ्रूट जॅम्स, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस आणि अशा असंख्य गोष्टी अवेलेबल असतात की त्या महिनोन-महिने खराब होत नाहीत. पण जी गोष्ट शेल्फवर आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्हच्या मदतीने तशीच्या तशी राहते ती पोटात गेल्यावर आपल्या शरीरातही तशीच राहणार असते आणि त्याचं परिवर्तन कोणत्या ना कोणत्या त्रासात झाल्याशिवाय राहणार नसतं हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती असायला हवं. त्यामुळे प्रेक्षक हो, ग्रोसरी शॉपिंग करताना नैसर्गिक गोष्टींचीच निवड करा. आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह्ज टाकलेल्या बाटलीबंद किंवा पॅक्ड गोष्टींपासून 4 हात दूर राहणंच श्रेयस्कर होय. आरोग्याविषयी असेच महत्त्वाचे नियम जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.